जय श्री कृष्णा. राधे राधे. तुमचं माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात मैत्रिणींनो? आनंदी आहात ना? हसताय ना? मजेत आहात? टेन्शन घेत नाही ना? घ्यायचंच नाही. मी आज टेन्शन या विषयावरच बोलणार आहे. कारण ना आजकाल काय झालं, हे कलियुग आहे, बरोबर. आता जे कोणी मला रस्त्याने वगैरे भेटलं ना, आपण विचारलं ना कसं काय, बरं चाललं आहे का, उत्तर कसे देतात माहिती का? बरंच म्हणायचं. का बरं? टेन्शन आहे ना. अहो टेन्शन म्हणजे काय नेमकं मला सांगा ना. टेन्शन आपण का घेतो? कारण आपला देवावर अजूनही पूर्ण विश्वास बसलेला नाही, म्हणून आपल्याला टेन्शन येतं. ही गोष्ट खरी आहे. तुमचा जर पूर्ण देवावर विश्वास असेल ना, तर टेन्शन नावाची गोष्ट तुमच्याजवळ येणारच नाही. याचा अर्थ अजूनही कुठेतरी भक्तीमध्ये कमी पडत आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण करण्यापेक्षा टेन्शन हेच जास्त नाव घेत आहात असं. त्याच्यामुळे टेन्शन तुमच्याजवळ येतं आहे, देव लांब पळतो आहे. बरोबर का? अगदी बरोबर आहे. तुम्ही देवाचं नामस्मरण देवाचं नामस्मरण केलं तर देव जवळ येईल, टेन्शन का जवळ येईल? म्हणजे याचा अर्थ कुठेतरी तुमचा विश्वास अजूनही अटळ नाही आहे, डळमळीत आहे थोडासा. पूर्ण विश्वास ठेवावं देवावरती, टेन्शन घेऊ नका. कारण देव आहे हे पण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला. देवाशिवाय काही नाही. देव आपला पिता आहे, आपण त्यांची मुलं आहोत. मग टेन्शनला जागा कशी काय? हा मानव देह पूर्ण नश्वर आहे. सगळं हे काही खरं नाही आहे. एक रोल दिला आहे देवाने आपल्याला पृथ्वीवरून, म्हणून आपण आलो आहे. मग टेन्शनला तुम्ही परमनंट का करताय? आपण स्वतःच पाहुणे आहोत या पृथ्वीवर. मग तुम्ही टेन्शनला परमनंट सदस्य का बनवताय तुमच्या घरातला? आपण स्वतःच पाहुणे आहोत ना. अजून किती दिवस आपलं आयुष्य लिहून ठेवलं माहिती नाही. जायचं आहे आपल्याला आपल्या घरी. हे आपलं घर नाही आहे. हे रोल करायला आपण आलेलो आहे. देवाने जो रोल दिला आहे तो आपण पार पडायला आलो, तो नीट करायचं, व्यवस्थित चांगले कर्म करून. आपण हे जाणार. टेन्शनला का तुम्ही परमनंट सदस्य करताय घरामध्ये? नका करू असं. आता टेन्शन काय येतं हे सांगते तुम्हाला. आपण आहे ना षड्विकारांमध्ये अडकलेलो आहोत. मोह, क्रोध, मदमत्सर हे सगळं सोडा हो. ह्याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही. तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तरच हे षड्विकार तुम्हाला सोडतील, नाही तर ते चिटकून बसलेले आहेत आपल्याला. जसं दूषित पाणी असेल ना, किंवा आपण बघा, तुम्ही प्यायच्या पाण्यात पण आपण काय करतो, कितीही गाळून घेतो, काही करतो, पण आपण ना एक मेडिक्लोरच्या बाटली जी असते त्याच्यातलं आपण 2 थेंब पाण्यात टाकतो की नाही का? ते पाणी मग शुद्ध होतं, एकदम पवित्र, पिण्यासाठी एकदम शुद्ध होतं. आपल्याला भीती वाटत नाही मग. अरे हा सगळं व्यवस्थित आहे. तसेच देवाचे नामस्मरण म्हणजे ते 2 थेंब आहेत आपल्यासाठी. आपले जे षड्विकार चिटकलेले आहेत ना आपल्याला, आपल्या मनाला दूषित करतात. मग ते देवाचे नामस्मरण हे 2 थेंब जर आपण त्यांना पाजले ना, दिले ना, तर ते षड्विकार नष्ट होतील. आपल्याला त्रास देणार नाहीत. आपल्याला शुद्ध करतील एकदम. म्हणून देवाचं नामस्मरण घ्यायचं. औषध आहे ते, कळलं? कारण कुठली गोष्ट शुद्ध करण्यासाठी त्याची प्रक्रिया करावी लागते. तर आपल्याला षड्विकार चिटकलेले आहेत मानव देहाला, ते काढायचेत आपल्याला. तर एकच औषध आहे, देवाचं नाव. ते घेतलं तरच ते षड्विकार नष्ट होतील. मग आता ते मोह हा एक जो आहे, मागच्या वेळेस क्रोध बघितला आपण मागच्या भागामध्ये. आता मोह हा पण आहे. आपण मोह करतो ना मुलांशी, पतीशी, नातेवाईकांशी, बरेच काही आपण जे असं मोह करायचं नाही. कारण काय होतं माहिती का? मोह करण्याने पण टेन्शन येतं. कसं? तो पण एक षड्विकारच आहे. मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला मोहसुद्धा सोडावा लागेल. सगळे षड्विकार सुटल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. आपण काय करतो? मुलांना घडवतो, संस्कार करतो चांगले. आपण काय करतो पण नेहमीसारखंच चिंता करतो मुलांची पण. आता आपण चांगले संस्कार घातलेत, मुलं चांगलेच वाढणार, चांगलंच करणार, तरी आपल्याला चिंता असते. पुढे कसं होईल माझ्या पतीचं, मुलांचं भविष्य कसं असेल? अहो त्यांचे कर्माचे गाठोडे ते घेऊन आलेले आहेत. जसं आपण घेऊन आलो आहे, ते त्यांनी कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. आपलं आपण कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. आपल्या प्रारब्धात जे लिहिलं आहे ते आपल्या बाबतीत होणार, त्यांच्या प्रारब्धात जे लिहिलं आहे ते त्यांच्या बाबतीत होणार. तुम्ही का टेन्शन घेताय फुकटचं? तुम्ही टेन्शन घेतल्यामुळे काय होतं? टेन्शन असं म्हटल्यामुळे घरातलं वातावरण पण टेन्शनमय होतं. घरामध्ये सुख ठेवायचं असेल तर देवाचं नामस्मरण ठेवा. कारण देवाच्या नामस्मरणाने सुख मिळतं, आणि टेन्शन जपल्याने टेन्शनच मिळतं. देवाचं नाव जपल्याने देव मिळतो. हे अगदी 100% खरं आहे.
तुम्ही मंदिरात गेले ना तर बघा तिथे आरती चालू असते, घंटी वाजते, आपल्याला किती प्रसन्न वाटतं. कारण शुद्ध वातावरण असतं, आनंदी, प्रसन्न. तसंच घरातलं वातावरण ठेवायचं. कोणाचंच टेन्शन घ्यायचं नाही. काय प्रत्येकाचं प्रत्येकजण कर्म लिहून आलेलं आहे. प्रत्येकाचं जे काही मेहनत घेतील, काय करतील, ते त्यांच्या मेहनतीनुसार, त्यांच्या मागच्या जन्मीनुसार त्यांना फळ भेटणार आहे. त्यांचे नशीब ते घेऊन आलेले आहे हातामध्ये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या हातात नाही आहे सगळ्या गोष्टी. तुमच्या हातात काय आहे, फक्त तुमचे जे षडविकार आहेत ते तुम्ही बाजूला करायचा प्रयत्न करा, म्हणजे दुसऱ्याचे होतील. बरोबर? म्हणजेच काय, मोहातून सुटका करा. नका मन अडकू कशात. कोण कोणाचं नाही आहे, किती काही झालं तरी. जोपर्यंत तुमच्याकडे ताकद आणि पैसा आहे ना, तोपर्यंत सगळे नाते गोते जे काही आहेत आपले स्वकीय, ते सगळे जोपर्यंत तुमच्याकडे ताकद आणि पैसा आहे तोपर्यंतच आहेत. एकदा का आपली ताकद, पैसा या दोन्हीपैकी एक घटक जरी नाहीसं झाला ना आपल्याकडचा, तरी कोणी विचारत नाही. हे सत्य आहे. मग टेन्शन घ्यायचं नाही. आपला मानवदेहच नश्वर आहे. नातेगोते तर राहिलं बाजूला, स्वकीय राहिले बाजूला, पण आपले जे मानवदेह आहे ना तोच नश्वर आहे. मग टेन्शनला तुम्ही परमनंट सदस्य का बनवत आहात? मला तेच कळत नाही. टेन्शनला परमनंट सदस्य बनवू नका घरातला. आपण स्वतः पाहुणे आहोत. आपलं आयुष्य किती दिवस आहे माहिती नाही. आपल्याला एक रोल दिला आहे देवाने. आपला तो रोल पूर्ण झाला की आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. मग तो रोल आहे ना नीट आनंदी वातावरणात आपण त्या रोलला तुम्ही हे द्या, काय म्हणतात त्याला, आपण त्या रोलला तुम्ही प्राधान्य द्या तेवढं, आणि ते पण आनंदामध्ये. टेन्शन घेऊन काय होतं माहिती का, की तुमचे जे बाजूचे जे आहेत ना सगळे लोक, ते पण टेन्शनमध्ये येतात. त्यांनाही टेन्शन होतं. बरोबर? मग असं नाही करायचं. आपल्याला टेन्शन नाही द्यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, टेन्शन नाही द्यायचं आहे कोणाला, आणि कोणाचं टेन्शन घ्यायचं पण नाही आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना श्रद्धा द्यायची, विश्वास द्यायचा, भक्ती द्यायची देवाची. त्यामुळे देव भेटेल तुम्हालाही आणि त्यांनाही. बरोबर का? जसं आहे ना, आता लहान बाळ, त्याला काही पाहिजे असेल तर आई म्हणून हाक मारतं की नाही, आई लगेच बघते, अरे माझ्या बाळाला काय लागतं. तसंच तुम्ही देवाला हाक मारली ना तर देवही तुमच्याकडे बघेल. पण तुम्ही काय करता, त्याचं उलटं करता. टेन्शनला हाक मारता. मग ते टेन्शन जवळ येईल, देव लांब जाईल. तुम्ही टेन्शनला हाक नका ना मारू, तुम्ही देवाला हाक मारा, मग देव जवळ येईल. भक्ती करा, निष्काम सेवा करा. तुम्हाला मागे पण सांगितलं मी, प्रत्येक काम करताना श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणा. म्हणजे तुमचं टेन्शनही श्रीकृष्णाला समर्पित आहे असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या ज्या काही चिंता आहे तुम्ही त्याच्या चरणावर वाहिलेल्या आहेत. श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणजे काय, सगळं काही जे तुम्ही करताल, जे कर्म काय जे असेल तुमचं, जे सगळं काही दिनचर्या, ते श्रीकृष्णार्पणमस्तु आहे. म्हणजे तुमच्या चिंता पण त्याच्या चरणी तुम्ही वाहिलेल्या आहात ना. मग तुमचा देवावर विश्वास आहे की नाही, तो बघून घेईन. उद्याची चिंता आज करू नका. देवावर विश्वास असेल ना तर सगळं होतं. देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका. द्यायचंच असेल तर श्रद्धा द्या, भक्ती द्या, विश्वास द्या, म्हणजे जेणेकरून त्यांचंही भलं होईल आणि आपलंही भलं होईल. आणि टेन्शन बोलण्याने काही कोणाचं भलं झालेलं मला तरी दिसलेलं नाही अजून. आपण नामस्मरणाने भलं होतं हे निश्चित आहे, 100% गॅरंटी. नामस्मरणाने देव भेटतो. आपल्याला देव घ्यायचा आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. देव द्यायचा आहे, देव घ्यायचा आहे. आपल्याला हाच व्यवहार करायचा आहे, बाकीचा व्यवहार नाही करायचा. आपल्याला जे आपल्या हातात आहे ते करायचं, जे आपल्या हातात नाही ते करायला जायचं नाही, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. श्रद्धा भक्ती सगळं आपल्या हातात आहे. भक्ती करणं, देवाचं नामस्मरण करणं हे आपल्या हातात आहे. हे आपण करू शकतो आणि त्यामध्ये फार आनंद आहे, शांती आहे. ठीक आहे? तर आजपासून टेन्शन घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं, सगळं व्यवस्थित होतं. विश्वास ठेवा देवावरती. ठीक आहे? व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, म्हणजे ज्या टेन्शन घेतात ना ज्या व्यक्ती, त्यांच्यासाठी हे फायदेकारक आहे. त्यांचंही भलं होईल, त्यांचं, आपलं, सगळ्यांचंच. आपल्याला सगळ्यांना घेऊनच पुढे चालायचं आहे. बरोबर? जय श्रीकृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद.